वृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, 750 वर्षांपूर्वी नेवाशाच्या मोहिनीराज मंदिरात एका खांबाला टेकून एका 21 वर्षांच्या तरुणाने संपूर्ण जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश दिला. ज्यांना आपण प्रेमाने माऊली म्हणतो, त्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र म्हणजे त्याग, ज्ञान आणि करुणेचा महासागर आहे. आज आम्ही इयत्ता 8वीचे विद्यार्थी माऊलींच्या जीवनातील 4 अत्यंत महत्त्वाचे प्रसंग एका नाटिकेच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करणार आहोत. यामध्ये आम्हाला विशेष आनंद होत आहे की आज या कार्यक्रमाला आमचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, जे आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. तर विनंती आहे की सर्वांनी या भक्तिरसात न्हाऊन निघावे आणि आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला आपला आशीर्वाद द्यावा. सादर करत आहोत नाटिका संत ज्ञानेश्वर एक दिव्य प्रवास. प्रसंग 1, आई वडिलांचे देहांत. प्रायश्चित्त. 13व्या शतकातील काळ. कर्मकांडांच्या बेड्यात अडकलेला समाज. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंच्या 4 अपत्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताईला समाज संन्याशाची मुले म्हणून हिरवत होता. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि त्यांना समाजात सन्मान मिळावा यासाठी धर्मशास्त्राचा आधार घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी एक कठोर निर्णय घेतला. आपल्या पोटच्या गोळ्यांना वाऱ्यावर सोडून देहाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी हे माता पिता इंद्रायणीच्या पात्राकडे निघाले आहेत. पहा एका महान त्यागाची ही करुण कहाणी. ब्राह्म मुहूर्ताची घटिका झाली. आपल्याला निघायला हवं. रुक्मिणी, आई, का रडतेस तू? माझ्या बाळा, तुला खूप मोठं व्हायचं. आई, अगं असं का बोलतीयस? बाबा, बाळा, आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालोय. रडू नकोस, तुला खूप मोठं व्हायचंय, खूप मोठं. हे तुझ्या 3ही भावंडांना कधीही अंतर देऊ नकोस. आजपासून तूच या तिघांची माय आणि तूच भाव. उद्या एक पहाट होईल. आपल्याला निघायलाच हवं. हे देवी इंद्रायणी, आम्ही आमचा हा देह तुझ्या या प्रवाहात झोकून देतो आहोत. त्याचा स्वीकार कर. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. कुठे गेले असतील ग आई बाबा? मलाही कळत नाही रे. आपण एक काम करू, आपण गुरुदादाला विचारू, त्याला ठाऊक असेल. चल चल चल. या सभेत काय झालं हे मी जाणतो. आई बाप देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितलं. आणि आपला मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांनी हे प्रायश्चित्त स्वीकारलं.
नंबर 2 पैठणची धर्मसभा, शुद्धीपत्रक आणि रेड्यामुखी वेद. आई वडिलांच्या छत्रछायेविना पोरकी झालेली ही 4 भावंडे शुद्धीपत्रकाची मागणी करण्यासाठी पैठणच्या विद्वान धर्मसभेत पोहोचली. पण तेथील पंडितांनी त्यांच्या विद्वत्तेचा उपहास केला. ज्ञानेश्वर नावाच्या एका सामान्य मुलामध्ये एवढी शक्ती कशी, असा प्रश्न विचारणाऱ्या अहंकाराला उत्तर देण्यासाठी माऊलींनी एक चमत्कार घडवला. केवळ माणसांतच नव्हे तर पशूंमध्येही तोच परमात्मा वास करतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एका जडमूड रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. आणि मग जे घडले त्याने अख्खे पैठण थक्क झाले. जय डोलेश्वर. आळंदीहून आलेल्या या ज्ञानेश्वर निवृत्ती आदी भावंडांची समस्या आपण मागील धर्मसभेत ऐकली. त्याकरिता आज धर्मसभेत चर्चा होईल. विनायक शास्त्री, आम्ही त्या संदर्भात अभ्यास आणि संशोधनाचा आदेश दिला होता. हो, त्याचा वृत्तांत विदित करावा. धर्माचार्य आतापर्यंत रामेश्वर शास्त्री, कृष्णेश्वर शास्त्री, महादेव शास्त्री, नागेश्वर शास्त्री आणि अनेक महापंडितांनी आपला अध्ययन वृत्तांत धर्मसभेकडे दिला होता. हा त्याचा वृत्तांत. धर्माचारी, आपण आपला अंतिम निर्णय देण्यापूर्वी मला या सभेसमोर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा. या मुलांनी विनाकारण गेला अर्धा मास उगाचच पैठण मधील सर्व विद्वज्जनांना वेठीस धरले आहे. यांना असा न्याय मागण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि म्हणूनच श्रीकृष्णाने सोप्या भाषेत भागवतात दिलेले मी प्रमाण इथे देऊ इच्छितो. क्वचित निवर्तते भद्रात, क्वचित चरती तत्पुनः, प्रायश्चित्त मतो पार्थ मन्ये कुंजर शौच. अर्थात प्रायश्चित्त घेणारा माणूस पापापासून मुक्त होतो, पण तरीही तो पुन्हा पाप करतोच. जसे हत्तीला कितीही अंघोळ घाला, पण तो स्वतःच्या अंगावर धूळ उडवून घेणार. महानुभाव केशव शास्त्रींनी श्रीकृष्णाच्या वचनाचा आधार घेतला. पण त्यानेच तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 32व्या श्लोकात म्हटलंय, येतो एक अभ्युसयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्व ज्ञान विमूढा तान विद्धी नष्टा चेतसा. म्हणजे सर्व कर्म श्रद्धापूर्वक त्या भगवंताला अर्पण करावी. तसं केलं असता मनुष्य सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. मात्र जे मत्सरी लोक भगवंताच्या या मताचं अनुसरण करत नाहीत, ते साऱ्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट होणारे आहेत असं समजावं. वाह 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 वाह, या तारखेचे ज्ञान ऐका. या मूर्खाला वाटते की आम्ही अज्ञानी. तो बघ रेडा. अरे तुझ्या रेड्याचं नाव काय? बघितलंस त्या रेड्याचं नावही ज्ञान आहे आणि तुझं नावही ज्ञाना. मग तुम्हा दोघांचाही आत्मा एकच आहे का रे? होय, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. हा सगळा तंत्र मंत्राचा खेळ लावला या कांट्यांनी. अरे आता का असा मुखस्तंभासारखा उभा? बघ हा मूढ बुद्धी रेणा. याच्या मुखी जर तू वेद वदविलेस
सुखरा. महिषराज म्हणूया. हरि ओम. अग्नि मिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम् ओतारं रत्नधातमम्. हरि ओम. अग्निमीळे पुरोहित यज्ञस्य देवमृत्विजम् ओतारं रत्नधातमम्. आम्ही आपल्यास ओळखले नाही. सर्वानुभूती ईश्वराची अनुभूती देणारा हा असा साक्षात्कार आम्ही कधी पाहिला होता, ऐकला. जे वेद अनेकानेक विद्वानांच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत, स्मरणाच्या पलीकडचे आहेत, तेच वेद आपण एका रेडाच्या मुखी वधवलेत. ब्रह्मेश्वर शास्त्री, आपण धर्म मार्तंड, साक्षात न्यायमूर्ती. आपलं स्थान इथे नाही. या. केवळ भौतिक जगाच्या मान्यतेसाठी प्रतिष्ठान नगरी यांना सन्मानपूर्वक शुद्धीपत्र प्रदान करेल. पण आम्ही पुन्हा सांगतो, खरोखरच आपण ज्ञानाचे ईश्वर आहात, ज्ञानेश्वर आहात. जय तो ज्ञानेश्वर. जय तू 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 ज्ञानेश्वर. प्रसंग 3. ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रसंग. पैठणहून परतल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी एक संकल्प केला. संस्कृत भाषेतील गीता सर्वसामान्यांना समजत नव्हती, म्हणून ती माय मराठीत आणण्याचा विडा त्यांनी उचलला. नेवाशाच्या मोहिनीराज मंदिरात एका दगडाच्या खांबाला टेकून 16 वर्षांचे ज्ञानेश्वर अमृतासारखी ओवी सांगू लागले आणि सच्चिदानंद बाबा ती लिहून घेऊ लागले. मराठी भाषेचा सुवर्ण काळ आणि भक्तीचा महासागर म्हणजे श्रीमद भगवद्गीता भावार्थ दीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. सह्याद्रीच्या कुशीत प्रवरा नदीच्या काठी बसलेले नेवासे गाव. वेळ आहे 13व्या शतकाची. अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य माणसाला ईश्वराची भक्ती सुलभ करून सांगणारा एक दिव्य प्रकाश महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकटला. ज्या वयात मुले खेळण्या वागण्यात मग्न असतात, त्याच वयात एका 16 वर्षांच्या अलौकिक बालयोगीने जगाच्या कल्याणाचा ध्यास घेतला. तो बालयोगी म्हणजे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. श्रीमद भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्याने ती केवळ पंडितांपुरतीच मर्यादित होती. पण माऊलींना वाटले की हा अमृताचा ठेवा 18 पगड जातीच्या माझ्या सामान्य कष्टकरी बांधवांपर्यंत पोहोचायला हवा. नेवाशाच्या मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊली बसले आहेत. समोर त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत.
निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरांनी गीता प्राकृत भाषेत म्हणजेच मराठीत सांगायला सुरुवात केली. माऊली शब्दांचे रत्न गुंफू लागले आणि त्यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा ते शब्द कागदावर उतरवू लागले. मराठी बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके अशी प्रतिज्ञा करत माऊलींनी सामान्य माणसाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने भक्तीचा सोपा मार्ग दाखवून दिला. प्रसंग 4. संजीवन समाधी प्रसंग. वयाची अवघी 21 वर्षे. हाती घेतलेले अवतार कार्य पूर्ण झाले होते. संपूर्ण जगाला पसायदान मागून सुखी करणाऱ्या माऊलींनी आता या देहाचा निरोप घेण्याचे ठरवले. कार्तिकी एकादशीचा तो पवित्र दिवस. म्हणजे दादा संजीवन समाधी घेणार आहे ग. संसारी आसक्त माया मोहिरता कोण आलं रे? ऐसे जे पतिता संत कागोपात्र आल्या. आनंदी आनंद गिळणी राहणे अखंडित होणे न होतिया. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. जग हे करणे शहाणे बाबा. जग हे करणे शहाणे बाबा. संत सावता महाराज आले. योगिया हृदय कमळीचे निधान. दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण. सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा. तनु मनाची पुरवडी ओवाळा. तनु मनाची पुरवडी संत नरहरी सोनार आले. पताकांचा भार नामाचा गजर. प्रेमाचा पाझर साधू संता. संतांचा हा दास नरहरी सेवेचा. अवघी पंढरीत चढू आळंदीत अवतरली. संत विसोबा खेचर सुद्धा आले. संत परिसा बाबू संत सेना महाराज सुद्धा आले. जय जय विठ्ठल.
मुक्ते, जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरुदादा? अरे हाच माझा दादा ज्याला मला गीता सार शिकवलं. हाच माझा दादा आई म्हणला, बाप म्हणला आणि आता मूर्ख करून चाललाय. गुरुदादा अरे या सगुण रूपाचा त्याग तरी कसा करू रे मी? या सगुण रूपाचं दर्शन कसं त्यागू? थांबवला रे त्याला गुरुदादा. मुक्ते, ए मुक्ते, मुक्ते, अगं हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे. ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया चित्कला. ती हसली. आता येतो.